नमस्कार. समजा परीक्षेमध्ये इच्छा मरणावर प्रश्न आला तर त्याचे एक परफेक्ट उत्तर कसं लिहायचं? चला, आजच्या या सेशनमध्ये आपण हा संपूर्ण विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, म्हणजे परीक्षेची तयारी एकदम पक्की होईल. तर आपला मुख्य प्रश्न हाच आहे की बाबा हे इच्छामरण म्हणजे नेमकं काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतामध्ये याची कायदेशीर स्थिती काय आहे. आपण याच एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर असं स्टेप बाय स्टेप तुकड्या तुकड्यांमध्ये तयार करणार आहोत. बरं, कुठल्याही उत्तराची सुरुवात होते ती त्याच्या व्याख्येपासून, नाही का? मग सगळ्यात आधी हेच बघूया की इच्छा मरण म्हणजे नक्की काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर इच्छा मरण, ज्याला आपण दयामरण असंही म्हणतो, म्हणजे काय की जेव्हा एखादी व्यक्ती अशा आजाराने त्रस्तय जो कधीच बरा होऊ शकत नाही आणि त्या व्यक्तीला प्रचंड असह्य वेदना होत आहेत, तेव्हा त्या वेदनेतून सुटका देण्यासाठी तिचं आयुष्य संपवण्याची ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे विचार करा, उपचाराचे सगळे मार्ग संपलेत, काहीच आशा उरलेली नाही, तेव्हा एक सन्मानपूर्वक मृत्यूचा पर्याय म्हणून याकडे पाहिलं जातं. ओके, आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाण्याची शक्यता खूप जास्त असते. ते म्हणजे इच्छामरणाचे प्रकार. बघा, हे 2 प्रकार आहेत आणि त्यांच्यातला फरक एकदम क्रिस्टल क्लिअर समजून घेणं खूप गरजेचं आहे. यातला पहिला प्रकार आहे ॲक्टिव्ह युथनेशिया, म्हणजेच सक्रिय इच्छामरण. आता नावावरूनच कळतंय, सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह. यात काय होतं? रुग्णाचं आयुष्य संपवण्यासाठी मुद्दाम होऊन एक थेट कृती केली जाते, जसं की डॉक्टर किंवा इतर कोणीतरी एक प्राणघातक इंजेक्शन देतं. म्हणजे इथं मृत्यू घडवून आणला जातो. आणि ह्याची कायदेशीर बाजू ती अगदी स्पष्ट आहे. लक्षात ठेवा, भारतामध्येच नाही तर जगातल्या बहुतेक देशांमध्ये ॲक्टिव्ह युथेनेशिया किंवा सक्रिय इच्छामरण हे पूर्णपणे म्हणजे कम्प्लिटली बेकायदेशीर आहे. आता याच्या अगदी उलट आहे पॅसिव्ह युथनेशिया, म्हणजेच निष्क्रिय इच्छामरण. इथे बघा, मृत्यू घडवून आणण्यासाठी काहीच ॲक्शन घेतली जात नाही. उलट जे उपचार त्या रुग्णाला फक्त मशीनवर म्हणजे कृत्रिमरित्या जिवंत ठेवत आहेत ते उपचार थांबवले जातात. म्हणजे समजा व्हेंटिलेटर काढलं किंवा औषधं बंद केली, जेणेकरून मृत्यू हा नैसर्गिकरित्या येतो. आणि हाच तो सगळ्यात मोठा कायदेशीर फरक आहे जो लक्षात ठेवायचा आहे. भारतामध्ये काही खूप कठोर अटी आणि नियमांनुसार या निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. तर मग फरक काय झाला? अगदी एका वाक्यात सांगायचं तर, सक्रिय म्हणजे मृत्यू घडवण्यासाठी थेट कृती करणं, जसं की इंजेक्शन देणं. आणि निष्क्रिय म्हणजे काय? तर जीवनसमर्थक प्रणाली थांबवणं, जेणेकरून नैसर्गिक मृत्यू येईल. हा फरक उत्तरामध्ये अधोरेखित करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आता ही जी कायदेशीर मान्यता मिळाली आहे ना, ती काही एका रात्रीत मिळालेली नाहीये. यामागे एक मोठा कायदेशीर प्रवास आहे. सुप्रीम कोर्टाचे काही ऐतिहासिक खटले आहेत. चला तर मग हा प्रवास कसा झाला ते बघूया. या प्रवासात आपल्याला 3 महत्त्वाचे माइलस्टोन्स दिसतात. सुरुवात झाली 1996 साली ग्यानकॉर खटल्यापासून. तेव्हा कोर्टाने एकदम स्पष्ट सांगितलं की जगण्याच्या अधिकारात मरण्याचा अधिकार येत नाही. मग एक मोठा टर्निंग पॉइंट आला 2011 साली अरुणा शानबाग केसमध्ये. इथे इतिहासात पहिल्यांदाच खूपच अपवादात्मक परिस्थितीत निष्क्रिय इच्छामरणाला परवानगी मिळाली. आणि मग या प्रवासाचा खरा कळस होता 2018 सालचा कॉमन कॉज खटला, जिथे सुप्रीम कोर्टाने सन्मानाने मरण्याच्या अधिकाराला थेट मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली. हे वाक्य लक्षातच ठेवा, सन्मानाने मरण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे. बघा, 2018च्या या निकालाने फक्त एका केसचा निकाल नाही दिला, तर इच्छा मरणाकडे बघण्याचा जो संपूर्ण कायदेशीर दृष्टिकोन होता ना, तोच मुळापासून बदलून टाकला. ठीक आहे, सन्मानाने मरण्याचा अधिकार तर मिळाला, पण प्रश्न असा येतो की ह्या अधिकाराला प्रत्यक्षात आणायचं कसं? याचं उत्तरसुद्धा सुप्रीम कोर्टानेच दिलं, आणि ती संकल्पना आहे लिव्हिंग विल. तर हे लिव्हिंग विल म्हणजे नेमकं काय असतं? हे असं समजा की हे एक कायदेशीर डॉक्युमेंट आहे. एखादी व्यक्ती पूर्ण शुद्धीत असताना, व्यवस्थित असताना हे बनवून ठेवते आणि त्यात ती स्पष्टपणे लिहून ठेवते की भविष्यात कधी मी अशी अवस्थेत गेले की स्वतःचे निर्णय घेऊ शकणार नाही, तर माझ्यावर हे जीवनरक्षक उपचार करू नका. थोडक्यात सांगायचं तर ही आपल्याच वैद्यकीय भविष्याबद्दलची एक इच्छा आहे. चला, आतापर्यंत आपण बरीच माहिती बघितली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की परीक्षेच्या वेळेस हे सगळं आठवणार कसं? तर त्यासाठीच एक सोपा उपाय बघूया. एक माइंड मॅप,
जो रिव्हिजनसाठी खूपच उपयोगी ठरेल. बघा, या माइंड मॅपवर एकदा नजर टाकूया. सेंटरला आहे आपला मेन टॉपिक, इच्छामरण. आता त्याचे 2 मेन फांद्या निघाल्या, एक सक्रिय आणि दुसरी निष्क्रिय. सक्रियच्या पुढे काय लक्षात ठेवायचं? बेकायदेशीर. आणि निष्क्रियच्या पुढे कायदेशीर. झालं. मग कायदेशीर प्रवासाचे 3 टप्पे. 1996 ग्यान कौर, 2011 अरुणा शानबाग आणि 2018 कॉमन कॉज. आणि ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय निघाला? तर लिव्हिंग विल ही संकल्पना. बस, एवढे पॉइंट्स लक्षात ठेवले ना की तुमच्या उत्तराचा पूर्ण साचा डोक्यात फिट बसतो. तर मग इच्छामरणावरच्या या सगळ्या माहितीवरून परीक्षेसाठी एक जबरदस्त उत्तर नक्कीच तयार करता येईल, नाही का? ही माहिती फक्त आपल्यापुरती मर्यादित न ठेवता जे अभ्यास करत आहेत त्या सगळ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे हे स्पष्टीकरण जर आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या वेळी असाच एक महत्त्वाचा विषय एकदम सोपा करून सांगण्यासाठी.